समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, मेट्रो, धरण किंवा इतर सरकारी प्रकल्पासाठी तुमची जमीन संपादित होत असेल तर सरकार तुमची जमीन थेट घेऊ शकते का? आणि तुम्हाला कोणते कायदेशीर हक्क मिळतात? चला जाणून घेऊया. सार्वजनिक उद्देशासाठी सरकार किंवा संबंधित प्राधिकरणाला जमीन आवश्यक असल्यास ती कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार संपादित करता येते. म्हणजेच त्याला लँड ॲक्वायझेशन असे म्हणतात. कोणतीही जमीन मनमानी पद्धतीने घेता येत नाही. जसं की समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, मेट्रो, धरण, औद्योगिक प्रकल्प किंवा वीज वाहिन्या म्हणजेच पॉवर ट्रान्समिशन लाईन्स यासारख्या प्रकल्पासाठी अनेकदा खाजगी जमीन संपादित केली जाते. अशा वेळी जमीन मालकांना काही महत्त्वाचे कायदेशीर हक्क असतात. जसं की योग्य आणि न्याय्य भरपाई म्हणजेच फेअर कंपन्सेशन मिळण्याचा हक्क असतो. लागू असल्यास पुनर्वसन आणि पुनर्स्थापन म्हणजेच रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट योजनेचा लाभ मिळू शकतो. जमिनीचे मूल्यांकन आणि संपादन प्रक्रियेबाबत माहिती मिळण्याचा हक्कही तुम्हाला असतो. भरपाई किंवा प्रक्रियेबाबत आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने दाद मागण्याचा अधिकारही तुमच्याकडे असतो. कायदा काय सांगतो? राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्वायझेशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 या कायद्यानुसार जमीन संपादन करताना न्याय्य भरपाई, पारदर्शक प्रक्रिया आणि लागू असल्यास पुनर्वसन याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच आर्टिकल 300A ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नुसार कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणालाही त्याच्या मालमत्तेपासून वंचित करता येत नाही. म्हणजे सरकारलाही कायद्याने निर्धारित प्रक्रिया पाळावीच लागते. एक महत्त्वाची सूचना: प्रत्येक जमीन संपादन प्रकरण वेगळे असते. भरपाईची रक्कम, लागू होणारे नियम आणि मिळणारे लाभ हे जमिनीचा प्रकार, स्थान, प्रकल्पाचे स्वरूप आणि संबंधित कायद्यावर अवलंबून असतात. जर तुमची किंवा तुमच्या नातेवाईकांची जमीन कोणत्याही सरकारी प्रकल्पात जात असेल तर कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तुमचे कायदेशीर हक्क नक्कीच जाणून घ्या. अशाच सोप्या भाषेत जमीन कायदा, मालमत्ता केसेस, नागरिकांचे हक्क आणि महत्त्वाची कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या पेजला नक्की फॉलो करा.